आजारांवर नियंत्रण ठेवण्यात मुंबई पालिका अपयशी ठरतेय का असा सूर नागरिकांमधून उमटतोय। मुंबईत जूनमध्ये साथीच्या आजाराचे 1395 रुग्ण आढळले होते, तर जुलैमध्ये तीच संख्या 3000 पार गेली आहे। गॅस्ट्रो, मलेरिया तसेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन पालिकेकडून केलं जात आहे। पावसाळ्यात वाढणाऱ्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यात त्यामुळे मुंबई पालिका अपयशी ठरतेय का असा सूर नागरिकांमधून उमटत आहे। मलेरियाचे जूनमध्ये 443 रुग्ण होते, तेच जुलैमध्ये 797 रुग्ण झाले। तर डेंग्यूचे जूनमध्ये 93 रुग्ण होते, ते जुलैमध्ये 535 रुग्ण झाले आहेत। लेप्टोचे 28 रुग्ण होते, तेच जुलै महिन्यामध्ये 141 रुग्णांची संख्या झाली आहे। तर गॅस्ट्रोचे 722 रुग्ण जूनमध्ये होते, मात्र ते जुलैमध्ये 1239 वर गेले। तर कावीळ आजाराचे रुग्ण जूनमध्ये 99 होते, ते जुलैमध्ये 146 झाले। चिकुनगुनियाचे जूनमध्ये एकही रुग्ण नव्हता, मात्र तेच जुलैमध्ये 25 रुग्ण आढळले आहेत। स्वाईन फ्लूचे 10 रुग्ण होते जून महिन्यात, तेच जुलैमध्ये 161 रुग्ण झाले।